ऐसा सब पूजा है आज। पूजा है ये सब आज, तैयारी कर रहे हैं। सब तैयारी कर। खेळून दमले आणि त्याच्यामुळे पडलेत आता. उड. गुड मॉर्निंग दोस्तों. आजचा दिवस आहे 4था. मी आताच जस्ट उठलो आहे कारण सकाळी सकाळी तर वाजलेत आय थिंक 7:45 व्हायला आलेत. मी जस्ट चेक केलं होतं कारण आता आज पूजा आहे तर पूजेची तयारी सगळ्या लोकांनी चालू केलेली आहे. पूजेची थोडी लगबग चालू आहे. आमची दीदी रांगोळी काढायला. रांगोळी काढतेस का शोधतेस आहेस? अरे बघते आधी, चांगली काढ. शोधून दे. काढ. दे ना असेल एखादी जंतर. चल मला माझ्याकडे भेटल्या नाही, पडत आहे रे. माझ्याकडे नाही. अरे माझा शोध मोबाईल ना, घे ना, दुसरा मोबाईल घे. दे ना. हाय. मी काल शोधलेली पण म्हणते दुसरा काहीतरी बघूया जरा. पैशावर सरळ. हा चालेल, चांगली आहे. दुसरी अजून काही नाही नाही, चांगली चांगली आहे कारण ते परत लगेच पुसलं जाणार. ते दीदी रांगोळी वगैरे काढायची तयारी करते. इकडे लाइटिंगची वगैरे आभा तयारी करतोय. अन्नाच्या बाबा बसलेत मस्त आहे की डावा बिवा खाणार आहेत आणि अर्धी पोरं झोपलेत. 2-3 झोपलेत. आमचा देवाला घर सांगितलं मी आताच उठलोय म्हणून. ए चिमणे काय रात्री का बोंबलो होती एवढे मोठ्या मोठ्यानं? झोप नव्हती पूर्ण झाली. आणि पूजेची जेवणाची तयारी सकाळपासून चालू झाली. केलं बाई. हे बघा. तोड तोड मला. बघ जरा. तू बंद करते दरवाजा. हमारे घर पे ऐसा सब पूजा है आज। पूजा है ये सब आज, तैयारी कर रहे हैं। सब तैयारी कर रहे. कांदा काकी कांदा काप रहे है. अजून कोणी आंघोळ नाही केलं. हे हा अजून उठलाय नाही. हे सांग, अजून कोणी आंघोळ नाही केलं ना? आंघोळ नाही, सगळे पारोशी, काय पण व्हिडिओ बनवतो सगळे पारोशीच आहेत. हिंदीमध्ये. नाही मराठी बनवलंय मी अर्धा. आता मराठी गावाचं सगळं मराठीच बनवलंय. मराठीच बोलायचं, हिंदी काय? मग अरे हिंदी सगळ्यांना समजलं पाहिजे ना मराठी. रांगोळी काढतो त्याने दाखव ना. दाखवलं. चला मग बाकीची तयारी थोड्या वेळाने दाखवतो. पूजा बनवायची पण तयारी चालू आहे. एक रांगोळी काढायला एवढे जण ना. बरं झालं कोण वाचली. तर मित्रांनो माझा अवतार इग्नोर करा. आणि आता सुरुवात झाली पूजेसाठी. ज्याची पूजा आहे म्हणजेच आम्ही विहीर खोदली होती त्यासाठी पूजा आहे आणि त्यासाठी उपास ठेवल्यासाठी एक उपासी म्हणून एक असतं ठेवले जातात. त्याच्यासाठी 7 का 8 छोट्या छोट्या मुली उपाशी ठेवलेल्या आहेत. त्यांच्या लोकांची वगैरे पूजा वगैरे करून विहिरीची वगैरे विहिरीसाठी पूजा होती आमची. तर ती पूजा वगैरे करून आणि मग सर्व उपास वगैरे सोडले जाईल. तर तुम्हाला दाखवतो कोणते. हे बघा हे छोटी छोटी मुले आहेत. हे लोक उपाशी आहेत. आणि हे सगळे आमचे बाण्यांचे घरातले.
घंटी जागा चित्रा जरा मंदिर मध्ये असं कसं पुजारी अर्धवट काम करता? आपण ना माहिती पण लावूया ना इथे पण मग 7 जण आपण होऊ ना पोरीना लावूया ना लावा पोरी पाया पडू दे लावा पोरी पाया भेटते नाही पोरी अब आता मी तो डायरेक्ट घेऊन आतमध्ये यायचं वाजू झाले नाही तर नको जाऊ आता जातो आम्ही पोरीना लावून ना नाही पोरीना लावून कोण आहे बाप्पा घ्यायचंय तुला थांब तू घेणार ना तिकडे वाढव ना तिकडे वाढव जरा वाढव
मित्रांनो आता भटजी बुवा पण आलेत आणि मी असंच आहे थोड्या वेळानं माझं पण सर्व ड्रेसिंग वगैरे करेन. सगळेजण झालेत रेडी. मी आता आंघोळ वगैरे करून व्यवस्थित फ्रेश होऊन जाईल. हे भटजी बुवा आहेत. भेटू थोड्या वेळानं चालू होईल तिच्या. सुमंगल्यां सतरां दीर्घमायु मंगलतिलकं कृत्वा गोमूत्र भेटलं काय? काय हो? आजम्य केशवाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः गोविंदाय नमः केशवाय नमः माधवाय नमः गोविंदाय नमः. काय हे तेल आहे. तेल होते. माता पितृभ्यो नमः सर्वेभ्यो देवेभ्यो नमः सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. एतत् कर्म विधान देवता सत्यनारायण नमः विघ्नमस्तु धूमकशे ग्रन्थस्य पुनर्बोधस्य विलोकनाशो नरभा सरस्वती मणिनाथ सर्वकार्यस्य भेक्षदा सिद्ध तंबुजन सदाते सर्वविघ्नाय सर्वेगणाधिपते नमः सर्वेश्वर मगरेशो जय सुमनेश्वरा देवा. क्या पब्लिक लग रहा होगा ना अभी एकदम रापचिक. अभी नहा धो के मस्त परफ्यूम बिफ्यूम लगा के कपड़ा वपड़ा पहन के. कपड़ा पुराना ही है तो उसमें कोई इशू नहीं है. हम लोग को गांव में ही है तो कौन देखने वाला है. तर मग आता पूर्ण प्रॉपर रेडी झालं आहे. पायाखाली इग्नोर करा. आता चाललो आहे आपली पूजा तर चालूच आहे पण आमच्या बॅक साईडला काय चाललं आहे तुम्हाला दाखवतो. फुकून फुकून खातोय फुकून फुकून. इथं बघ गाड्या कशा पुढे पूजा चालली आणि बॅक एंड मध्ये काय चाललंय बघा. तिकट तिकट नाही का टाकलंस. हा ठेव तर खाली ठेव. चला आरतीची सुरुवात चालू करतोय. मित्रांनो तुम्हाला एक सिक्रेट सांगतो. आमच्या घरी दरवर्षी म्हणजे दरवर्षी नाही जेव्हा जेव्हा पण पूजा असते तेव्हा पूजेला प्रसादी वाटायचा मान आमच्या बबड्यालाच मिळतो. दरवर्षीच आहे ना हे कॉन्ट्रॅक्ट तुझं पूजेला प्रसादी वाटण्याचं. मी वाटते दरवर्षी. नाही 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 दरवर्षी पूजेला हीच असते. प्रसादी वाटायला तीच असते. काय नाही भरून मी देते. आता हे नवीन माणूस ऍड झाला त्याच्यामध्ये. हे नवीन माकड आले. हे मी केलंय मागे. हे नवीन माकड आले. नवीन मागण केलेले. येऊ दे जा जा. आता पाया पडायचे काम चालू झालेले आहेत. आमच्याकडे आलेल्या 7 देवी देवी काय बोलतोयस. लाडू लाडू लालू पोलांना लालू द्या लालू. लाडू बंदूक खूप गरम होता. व्हिडिओ वगैरे घेऊन काढ. माझ्या इथं
पूजा वगैरे झाली. आता हळदी कुंकूची तयारी. काकी हळदी कुंकूची तयारी करते आता. मी थोडा लेट आलो. तोपर्यंत झालेली पूर्ण तयारी. पाहुणे आलेत, जी बडबड चालू थोडी. क्रिकेट खेळून जमलेत, आता लगोरी खेळायला लागलेत. हा जुना खेळ आहे, खूप जुना खेळ आहे. स्कॅम झाला रे, स्कॅम झाला. तो खालून गेम वाजवला त्याने. जाम धमाल करतात बोल. लोलतोय 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 लोलून ते पण सगळं सोडून टाकला, फोडून टाकला. नाही नाही, यश नाही आउट झालाय. आउट झाला. धावू नको, एका ठिकाणी उभा राहा. मारल्यावर साईडला हो, मारल्यावर साईडला हो. आयुष फोन आहे. फोटो काढायसाठी घरातल्या सगळ्या सासू सुना निघाल्यात.
जा विहिरीजवळ जावा. एकच आहे पण ए सून एकच आहे. हा पण एक आहे ना सून. चालले सासवा सुना निघाले. पाठीमागे गवळीचे फोटो काढताय आणि ही पोरा बघ कशी आडवी बिडवी झाले. काय हे काय सगळं सगळं नुसते लोलत्यात कचऱ्यासारखे. फोटो बिटो काढून झाले सगळे थकलेच आता. काढली सगळ्यांची सेल्फी. अजून काय काढायचे? अच्छा सेल्फी पण काढायचे. मग पण तो दुसऱ्याने काढा. सगळे खेळून दमलेत आणि त्याच्यामुळे पडलेत आता. घार उडते. घार उडते तुला नाही माहिती? इगल 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 उडते ना. चिमणी उड, कावळा उड, पोपट बस विजय बस. कुत्रा उड. कुत्रा पण उडतो. कावळा उड, चिमणी मोर मोर नाही उडत. मोर का नाही उडत? पिकॉक पिकॉक. चिमणी कावळा उड, कुत्रा परत 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 चिमणी गुड मॉर्निंग दोस्तों. आज 14 दिवस आहे आणि फायनली पूजा वगैरे झाले. त्यात माझी बहीण दीदी सृष्टी बबड्या ते लोक मुंबईला केले काल रात्रीच पूजा वगैरे उरकून.
आज आय थिंक आभाळ असं झालं आहे की पाऊस पडू शकतो, तुम्ही बघू शकता. आणि आता काय नाही, आज संध्याकाळी निघायचं आहे. आज पण वर्क फ्रॉम होम घेतलेला आहे. तो वर्क फ्रॉम होम संपला की रात्री संध्याकाळी 5:30 वाजताच्या किंवा 6 वाजता इथून मुंबईला रवाना. बघूया सकाळ सकाळी बघा पोरं मस्त की झुल्यावरती. हा झुला मी कालच बांधलेला परवा. पोरं मस्त की झुल्यावरती खेळत आहेत. एक गाणं लागलं यायला, याच्यावरती कॉपरेट नको यायला. सगळेजण कपडे वगैरे काढतायत. घर साफ चालू आहे, साफसफाई चालू आहे. पूजा उरकली, खोलली पूजा. हा बॅक साईडचा एरिया. आणि मी नेटवर्क मिळत नाही ना, तर नेटवर्कसाठी बघा कुठं ठेवला लॅपटॉप. हे बघा आता सकाळचे वाजले 9:15 आणि वर्क फ्रॉम होम करायसाठी बसलो आहे. नेटवर्क वगैरे आहे, थोडा मेल वगैरे चालू झालेत. मला काय फक्त फायलिंग डाउनलोड करायचे आहेत आणि डेटा चालू करायचं, काम करायचं. बट तर आता वर्क फ्रॉम होम करतो. थोडासा फ्रेश झालं, म्हणजे चाय वगैरे नाश्ता केला आहे मी. फक्त आंघोळ बाकी आहे. आंघोळ वगैरे करून मग बघू सगळं. आज दिवसभरात कुठे जायचं आहे की नाही काय माहिती नाही. चला मग भेटू दुसरी वेळ. वर्क फ्रॉम होम सोडून निघालो आहे सड्यावरती करवंद वगैरे बघायला. बघ दादानं टोपली घेतला नाही, ना 2-2 पिशव्याची बिग खिशात भरला नाही बघायची खिशात. मी माझा अवतार असं गावाला आल्यावर असंच रे, कुठे काय गावासारखं राहायचं. पोरं बघ मस्त की खेळत आहेत. हे काय आता तोडतोय आताच. हे आमचं मंदिर एक जुनं मंदिर आहे, चव्हाटेश्वर. ए रे करवंद भरपूर काढायचे तर मुंबईला नाही न्यायचे, चुकून आणता येईल. तुम्हाला सकाळचं नेचर दाखवतो. ढग बघा ना यार, काय भारी बनलेत. असं मुंबईला कधी बघायलाच मिळत नाही. एक नंबर नजारा आहे. हां इकडूनच जायचं. इकडून कुठून जाशील? इकडून नाही मिळणार आपल्याला, त्या साईडलाच करवंद मिळतील. इथे वरती आपल्या त्या साईडला नाही, या साईड. हे इकडून या रोडवर कातलावरती आहेत करवंद. हा मग तर रत्तंबी तिकडे राहिली. हा तिकडे करवंद ना, इकडून जाऊया असं सरळ जंगलातून करवंद मिळतील. करवंदावरून भांडणं चालू. अरे माझ्या कानाला दडा बसला काय माहिती, एकदम सुन झालं ते सगळं. स्पीकरचा आवाजांना मोठा स्पीकर होता ना, ते समोरच होता ना जवळच. काय घरातच सगळा गुणगुणत होता आवाज. सगळं डोकं कान बंद झाले त्याच्यानं. चला बघूया. एक नंबर वातावरण आहे भाई यार. तर हो कोकणची काली मैना बघा. हा 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 हा. गोळ्यात भरा पिशवीच भरा, चुकून कामाला येतील ते. ये बघा जहाँ तक नजर पहुंच रहा है वहाँ तक अपना ही इलाका है. क्या बोलते पब्लिक? मैदान है मैदान. हा नजारा बघा. हाय 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 हाय. गावावरून परत मुंबईला जाऊच नाही. चला आमचीच काजवी नाही. दादा चढलाय काजू खायला काढायला. आय शाबाश. अरे पडले. आवाक आय शाबाश. हळू खादाडा पण पडतील नाही तर. चावला ना बोलायची खोटी. शाबाश. काढ करोडपतीची बापाची औलाद आम्ही, शेतकरी माणसं. तिकडे टाक. पकड. जाम काजू जमलेत. वाटलं नव्हतं इथे एवढे भेटतील, पण मिळालेच. बेकार अवस्था झाले, नुसतं घामाटलेलं आहे. आजोबांची आमची पुण्य आहे म्हणायची. आजोबांनी लावून ठेवलेली झाड आहे ती, तिचीच आम्हाला फळं मिळत आहे. ती चांगली नाही. केव्हापासून ताण लागली होती, पण ही बोंड खाल्लेली आणि जेव्हा ताण गेली आता त्या बारक्याला बोलतोय केव्हापासून खात ऐकणं झालाय तो. हे चांगलं आहे तर नेणून खाल्लानच नाही या बैलानं.
आत्ता ताजी पडलेली बोंडा आहेत. ही बोंडा काजूची बोंडा एकदम ताण भागते. एक नंबर. गोड आहे गोड आहे. चांगलं आहे खा. केव्हापासून ताण लागली होती आम्हाला. याच्यामध्ये पाणी भरपूर असतं. मजा आहे. पण हे खाताना पण लक्षात ठेवावं लागतं, जरा कच्चं असलं का मग खकाव सुटतो. नाही तर भेटला म्हणून हाणायचं नाही. हे बघा असं असतं पूर्ण बॉन्ड. कुठे गेला हे? पिकल्यावरती असं लाल पिवळं होतं. चला बघूया अजून पुढं आंबा काढायचे. हॅलो हॅलो पडला पडला पडला. एक नंबर. चावून फेकलास की काय? दोस्त हो, तुम्हाला एक मॅजिक दाखवतो. मॅजिक जादू. खजाना निकलता है, खजाना ऐसे साफ करने पर. जे काजू तुम्ही विकत घेता 800-900 रुपये किलो, त्याची आम्ही भाजी करून खातो. भाजी. ठीक आहे. हा बघा खजाना. हा बघा खजाना भेटला. खाली आला. त्याची आम्ही भाजी करून खातो. विचार करा. पडला 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 पडला. उर्र. बघ काय 2-2 पडलं. वा मजा आली मजा आली मजा आली. जमा करा. चावली नाही कोणतरी. हो हो मला नको खाजन, नाही तर वरतून माझ्या सगळ्या अंगावर खाजन पडेल. मग खाजत बसल. काम धंदा सोडून बसलेले इकडं काजू खायला. भाई साहब काजू 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 से कहते काजू. देख ये देख कैसे कैसे नीचे नीचे पड़े हुए. हो. चला फायनली जमा करून निघालेलं आता घरी जायला. आता खाली जाऊन थोडा आंबे भेटले तर बघू, नाहीतर मग आंबा काय नाही बाबा. घरचा रस्ता. दाखव जयगड कंपनी दाखव त्यांना. दाखवली ही जिंदालची कंपनी जयगड. त्याच्यामुळे लोकांची वाट लागली. याच्यामुळे हे सगळे आंबे नायनाट झालेत. काय बोलणार आता. जमिनी विकल्या, सगळ्या जमिनी विकल्या. चांगल्या झाले, लोक झाले नोकर. चांगली शेती होती जमिनी चांगल्या होत्या. लोक विकून टाकली आणि आता बसलेत दुसऱ्याची घरी. दुसऱ्याची घर आता घरातली भांडी घासायला लागलेत. आता कोकणकरी असं येड्यासारखं करायला लागलेत आता. पहिले होते चांगले. ही पण पहिले आमची शेती. ह्याच्यावरती आता केस चालू आहे का. सगळी केस चालू आहे त्या जमिनीवरती. कारण आमची जागा ह्या लोकांनी गडगा बिडगा घालून काबीज केली आणि विकणारे भामन आठ लावली सगळी शेती. आता ती बंद केस चालू त्याच्यामुळे काय करूच पण नाही शकत आहे. असे वसाड पडले. बघू काय आता चालायचं. अपडेट दुनिया पाहिजे ना. कॅशलेस व्यवहार. या कॅशलेस व्यवहार आणि काय डिजिटल इंडिया ना. डिजिटल इंडिया हा असा वसाड पडले. डिजिटल इंडिया. कोकणमध्ये पण काय फरक नाही झाला आता राहिला. तरी पण व्यवस्थित आहे. थोडं नॉर्मल % आहे. पावसाळ्यामध्ये थोडं चांगलं वाटतं. आता उन्हाळा आहे म्हणून जरा सुकलं आहे. काय बोलायचं. चला होतं निघतो आता घरी जातो. काय शाबास. काट्यातून निघाले. हो सावकाश. शाबास. घस टाकू दे काटे. अरे वर प्लान सगळं काटा लागायला माहिती. हो माहिती. हा इथली कलम आहेत. गटारात 5 कलम आहेत. एक आंबा दिसतो त्याच्यावर.
चला 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 खाली उतरा पटापट. चल चल टाईम नाही. चला फायनली सुट्टी संपली. बॅग बिग पॅक करून आंबे आणि पॅक. मुंबईवरून कॉल आला, काम चालू झालं. आता गाव पण म्हणतोय लवकर ये, वाट बघतोय. आता काय सांगणार परिस्थिती कशी आहे. चला मग भेटू परत पुढच्या वर्षी जेव्हा येऊ तेव्हा. गाव पण बोलतोय लवकर या म्हणून. जायला तर मन नाही होत आहे, पण काय करणार, कामासाठी जायला लागतंय. हां चला. हो चला अंजनी की भेट म्हणून चल आता. चला मग भेटूया. आता डायरेक्ट पुढे रत्नागिरीला गेलं होती. ट्रेन वगैरे मिळेल की नाही त्याच्यावरती डिपेंड आहे की काय होणार आहे. कारण ट्रेन टायमात नाही आणि इथून आम्हाला स्टेशनवरून जाऊन परत रत्नागिरीला जायचं आहे पुढे. रत्नागिरीवरून ट्रेन मिळेल तेव्हा. ती पण आम्ही रँडमली चाललो आहे, मिळेल की नाही गॅरंटी नाही. बघूया पुढे काय होतं ते. भेटूया. चला फायनली निघालो, बस मिळाले. आता रत्नागिरी पोहोचल्यावरती पुढे बघू. ट्रेनचा काही ठाव ठिकाणा नाही, रँडमली जी ट्रेन मिळेल त्याच्यानं बोल. मित्र हो फाइनली पहुंच गया रत्नागिरी स्टेशन पे. मैंने कैपुआ बांध के रखा है बिकॉज मेरा सर दर्द हो रहा है, सो दैट्स द रीज़न मैंने टोपी पहन के रखी है. भाई काय बनवलं ते मिष्ठान, हाँ ना. देखो क्या बाहर निकल, रत्नागिरी मिष्ठान बना के रखा है. भारी शॉप है लेकिन महंगा भी उतना ही रहेगा. अभी यहाँ से जहाँ से उस दिन रात को सुबह आया था वही है. संध्याकाळचा नजारा बघा, संध्याकाळचा रत्नागिरीचा. चला आता पुढे डायरेक्ट रत्नागिरी स्टेशनजवळ प्लॅटफॉर्म जवळ गेल्यावरती बघतो काय ते. क्या पहिरावा देखो, पहिरावा आप चलिए. मुंबई में भी ऐसे ही घूमता हूँ, गांव में भी ऐसे ही घूमता हूँ. अभी ट्रैवलिंग में भी ऐसे ही घूमूंगा. हाय 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 हाय. बोल ना, मस्त लग रहा है ना. इसके लिए गांव में रहते लोग जाने के लिए कंटाला करते हैं. अभी अपना स्टेशन दिखा था आप लोगों को. बैक कैंप रेलवे हाजिर है प्लेटफॉर्म क्रमांक 2 पर. 1125 मुंबई जाने वाली गाड़ी प्लेट क्रमांक 2 पर आ रही है. कृपया यात्री अपना सामान ध्यान रखिए. धन्यवाद. तो देख सकते हो, पाहू शकता तुम्ही. आणि बघा कुठे आहे दिसणं झाले. सगळे लोक गावात झाले भोर. नाही पण आज गर्दी नाही इतकी. कोण रेल्वे रत्नागिरी काय, हा तर स्तंभ आहे. कुठे आहे काय माहिती. चलो कोई नहीं, अभी नहीं दिखे तो नहीं दिखे. अभी हम लोग जा रहे. दादा के पास मेरा थैली दे दिया है और उसको बोला है चल लेके. मेरा हाथ दर्द कर रहा है और सर दर्द भी कर रहा है. चलो अच्छा ये पार्किंग बनाया है. तो ये असा आपला कोकण रत्नागिरी स्टेशन प्लॅटफॉर्म आहे. पहिला अचित्र कसा वेगळाच होता, पण आता फुल प्रॉपर बनवला आहे. गेट नंबर 2, 3, 5 मँगो सिटी. वेलकम टू मँगो सिटी मीन्स कोकण गणपतीपुळे.
गणपतीपुळे सॉरी रत्नागिरी. चला एंटर करतो आहे. आतला नजारा तर सकाळ जेव्हा आलो होतो तेव्हाच दाखवला होता, बट आता पाहू शकता. दादा तिकीट काढशील? माझी विक्रोळीची काढ, विक्रोळीपर्यंतचे काढ, तिकडे असेल. हे वेटिंग काय माहिती, हे वेटिंग रूम आहे ना इकडे. वेटिंग रूम आहे, भारी बनवलं आहे पण एक नंबर. पहिले लोक इथे बसून असायचे. केवळ प्रति घंटे सुरू होणार उपलब्ध. चा हे काय एग्जीक्यूटिव लगेज लॉज क्या है क्या मालूम नहीं, बहुत सारा है यहाँ पे. ये देखो यहाँ पे कुछ तो महाराजां का दिखाया गया है. तेव्हा काहीतरी महाराजांचं स्टॅच्यू दाखवलं, पण तो स्टॅच्यू कुठे आहे माहिती नाही. चला बघूया. दोस्ता हो, रत्नागिरी स्टेशनला पोहोचलो, बट कशासाठी बसले दिसत असेल तुम्हाला वेटिंगमध्ये, कारण आम्ही आलो आहे आत्ताशे वाजले, किती वाजले रे, 8 वाजायला आलेत आणि गाडी आमची आहे 9:15ची. आणि सेकंड थिंग असं आहे की आम्हाला ट्रेनची तिकीट पण नाही मिळालं, सो वेटिंग करायला थांबलं आहे. आता इथे थोडा वेळ टाईमपास करून आता थोडा नाश्ता वगैरे केलेला, आपला काय बोलतात त्याला, ते पाव वगैरे काय असतं त्याच्यात, मिसळ पाव वगैरे खाल्लेला. दादा बॅगा वगैरे सगळ्या इथंच थांबलेत, खूप सारे लोक जमा झाले. ते आता खाऊन जरा आराम करू, झोपायची सोय नाही, फक्त काय वेटिंग रूम म्हणून आहे ते. वेटिंग रूम तिकडे लागले, हे जुनेवाले वेटिंग रूम आहे, पण हे आता रिसेंटली नवीन बनवलं आहे, खूप छान बनवलं आहे. रत्नागिरीला अपडेट केलं आहे, अपडेट भारी, खूप डेकोरेशन प्लस नेचरचं हे सगळं दाखवलं त्याच्यामध्ये. तर मग अशा प्रकारे आता आम्ही थांबणार आहे 9 वाजेपर्यंत. 9 वाजता जाणार, तिकीट काढणार, तिकीट काढल्याच्यानंतर मग खाली प्लॅटफॉर्मला जाणार. एक मस्तेगंधा म्हणून ट्रेन आहे, त्या ट्रेनला लास्टचे 3 डबे आहेत जनरलचे. त्याच्यामध्ये चढायला मिळालं तर ठीक, नाही तर स्टँडिंगने जाणार आहे. बघू मिळेल, कारण गर्दी आहे पण एवढी नाही आहे, होऊन जाईल. आमच्याकडे काही जास्त बॅग वगैरे काय नाही, एकच बॅग आहे आणि एक हातातली पिशवी आहे बस, तर होऊन जाईल तेवढ्यामध्ये. चला मग बघू ट्रेनमध्ये, खाली प्लॅटफॉर्मला गेल्यावरती भेटू. म्हटलं ट्रेनला तिकीट काढायला लेट होईल आणि 8 वाजताच चालू झाली. हा दादा बघा आमचं तिकीट गेलं आहे आणि आय एम वेटिंग इन हिअर, वेटिंग फॉर ट्रेन. गाईज फायनली तिकीट मिळाली आणि आम्ही लोक पोहतोय झाडाधड. ट्रेनचा पत्ता नाही पण एवढं पाहून काय फायदा नाही. आईला पायानं उतरायला नाही येत आहे, पाय हात सगळं कामातून गेलं आहे. आता बहुतेक थोड्या दिवसांनी व्हीलचेअरवरून न्यायला लागेल, अशी अवस्था झाली. म्हातारी लोक पण असं त्यांच्यापेक्षा पण बदतर अवस्था झाली. काय बोलायचं या वयात असं झालं तर कसं होणार. रत्नागिरीचे राखणदार बघायचे का तुम्हाला, राखणदार. वेट अँड वॉच, लेट्स गो. बघ 4 राखणदार बसलेत. हो मारशील बिरशील उठले तर परत बॉम्बला लागते. कोणत्या प्लॅटफॉर्मवर येईल ट्रेन? हां 3 नंबर 2 नंबर आहे हा. बघ हां इथेच येतात सगळ्या ट्रेनचं. कोणत्या पाठी साईडला जाऊया ना. चला आपली नजर कधी धोका देऊ शकते. काय नजर धोका, इथं माणसं धोक्यात. चला मग ट्रेन आल्यावर बघू. मी आलं तर आतमध्ये चढायला. एक मित्रांनो मी जेव्हा आलो होतो तेव्हा फक्त 10-15 या फिर आय थिंक जास्तीत जास्त 20-22 लोक असतील. नाव दिस टाइम लुक ॲट दिस भाई साहब यार. आता ट्रेनमध्ये चढायला जागा मिळेल की नाही काय माहिती नाही. हे आली ट्रेन, आली ट्रेन आली. चला फायनली सकाळी ज्या टायमाला आलो होतो आम्ही मुंबईवरून आलो त्याच टाईपमध्ये
जागा मिळाली. बेकार हाल होते. अगोदर हे लोक झोपून वगैरे आले होते. त्या टायमाला सीट कसं झालं होतं, कारण आम्हाला CST वरून प्लेन खाली डबा मिळाला होता, पण दिसत गाडी ऑलरेडी भरून आली होती. सो त्याच्यामुळं जागा मिळाली तरी पण खूप मिळाली जागा, बस झालं होतं आम्हाला रत्नागिरी मुंबईला पोहोचेपर्यंत. मग आजचा प्रवास स्टार्ट झाला. भेटूया आता मुंबईमध्ये गेल्यावरती. हेलो गाइस, तो मैं फ़िलहाल पहुंच गया हूँ अभी पॉल्यूशन के एरिया में, मिस मुंबई। तो ये ब्लॉग शायद यहीं पे ख़त्म हो जाएगा। ये अभी लास्ट स्टॉप है ठाणे। ठाणे के बाद ट्रेन आगे जाएगा तिलक नगर, लेकिन मुझे तिलक नगर नहीं जाना, मुझे ठाणे में उतरना है। ठाणे के बाद मैं विक्रोली जाऊँगा। और इधर मेरे साथ दादा था, वो दादा उतर गया था पनवेल में 3 बजे और अभी बज रहे 4। तो बस देखते हैं उतरने के बाद अगर कुछ बनाया तो, नहीं तो ये स्टॉप हो जाएगा। गुड मॉर्निंग गाइस, नाउ आई एम कमिंग इन एक्स्ट्रा पोल्यूशन सिटी मीन्स मुंबई। अभी जस्ट फिलहाल मैं पहुंचा हूँ ठाणे से स्टेशन पे। सब लोग पब्लिक गांव से ट्रेन से उतर के निकल रहे अभी ट्रेन के लिए। तो बैग हम लेके घूम रहे हैं। आज भाग के फाइनली मुंबई का फर्स्ट लोकल पकड़ा हूँ 4 बजे का। सुबह के 4 बज गए। सब लोग, आधे लोग तो चढ़े नहीं ट्रेन में। ट्रेन भी निकल गया रे फाटक से, रुका ही नहीं ट्रेन। साखरमणी चालली मुंबई आपापल्या घरी। साला मुझे आपट्या अभी यहाँ पे, ज़्यादा नहीं आपट्या लेकिन थोड़ा ही आपट्या। चलो कोई नहीं। मुंबई का फर्स्ट लोकल सुबह का 4 बजे का। और मैं बस इतना बताना चाहता हूँ कि अभी ये ब्लॉग यहीं तक ख़त्म हो जाएगा, क्योंकि अभी यहाँ से मुझे सिर्फ घर पे ही जाना है। ये ब्लॉग मुंबई से रत्नागिरी और रत्नागिरी से फिर से मुंबई तक लास्ट एंड था। तो चलो फिर इस ब्लॉग को यहीं पे ख़त्म कर देते हैं और मिलते हैं अगले किसी ब्लॉग में। तब तक के लिए ख्याल रखिए, ध्यान रखिए और हर दिन को अच्छे से जिए। तो चलो लेट्स गो, बाय बाय।